तर हाय गाईज, व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आता आपण जाणार आहे ज्योतिबाला. गावातनं गाडी काढली आणि डायरेक्ट ज्योतिबाचं रोड धरला. सूर्यदेवाला नमस्कार करत गाडी सुसाट लागलो पळवायला. हे मोठ्याच्या मोठ्या हायवेचं काम बघत डायरेक्ट घातली ज्योतिबा रोडवरती गाडी. घाटातनं जरा वरती गेलो तर मोठीच्या मोठी आग लागलेली, वनवा का काय पेटलेला. तिथून मग डायरेक्ट आम्ही ज्योतिबावरती आलो. गाडी पार्किंग केली आणि डायरेक्ट गेलो खाली दर्शनाच्या तिकडं. तिथं बारक्या पोरांची पण रेल्वे खेळणे बिळणे काय काय लेच दिसत होतं बाबा. तिथून चला बाबा म्हणलं, आपल्या काय कामाचं नाही. खाली जात असताना मोठ्याच्या मोठं कापड पण मारलेलं, जेणेकरून उन्हामध्ये जास्त ऊन लागा लागल्यावर खाली जमीन लई तापू नये म्हणून मार. मंदिराभोवती वेडा मारताना सगळी फोटोज काढायला बिझी होतात बाबा. मी आणक्याला म्हटलं बाकीचे काढू द्यात फोटो, आपण मंदिराच्या आवारात 10 मिनिटं बसूया आणि मग जाऊया. आम्ही कुठे गेलोय आणि बिन खाता आलोय वय. आणक्या म्हणला रगडाच खाऊया. मग ज्योतिबावरती रगडा खाला आणि तेवढ्यावरच ग बसतोय वय. हीच की वारणा लस्सी. ओ मामा, ओ काका, वारणा लस्सी प्या की. हेच मग वारणा लस्सी पिली. एक नंबर वाटली. तुम्ही ज्योतिबा गेला असा तर वारणा लस्सी प्यायला लागते आणि डोंगरावरनं खाली उतर त्याला व्ह्यू एक नंबर रे.